warahmatullahi wabarakatuh. My name is Humaira Nisar Sheikh. आदरणीय प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे. आपल्या मुलांच्या इस्लामिक शिक्षणासाठी खर्च करण्याचं महत्त्व आणि त्याची फजिलत. सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुलं ही अल्लाह तालाची फार मोठी नियामत आहे. अल्लाह तालाने आपल्या समाजात आपल्या संतानाच्या आपल्याला एक अमानत देतो. आपली जबाबदारी असते त्याचं योग्य मार्गदर्शन करणं. फक्त दुनियावी शिक्षण नव्हे तर दीनचेही. आपल्या समाजात एक मोठा ट्रेंड आहे. आपण मोबाईल, कपडे, पार्टी, ट्युशन, गॅजेट्स यावर हजारो लाख रुपये खर्च करतात. मात्र कोणी म्हणाल आपल्या मुलांना दारुल उलूममध्ये दाखला करा इल्मे दीन शिकण्यासाठी, तर लगेच विचार येतो, अरे त्याचं भविष्य काय? ते कमवेल का? डॉक्टर किंवा इंजिनियर होईल का? पैसे द्यावे लागतील का? फ्रीमध्ये आहे का? पण बंधूनो, जर तुमचा मुलगा डॉक्टर झाला पण नमाजी नसेल, इंजिनियर झाला पण त्याला हिजाब आणि हलाल हराम याचं ज्ञान नसेल, तर त्या यशाला काहीच अर्थ नाही. इस्लामिक शिक्षण हे आपल्या मुलांच्या आयुष्याचा पाया आहे. प्रेषण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं, माणूस मरण पावल्यानंतर त्याचे सर्व अमाल बंद होतात. फक्त 3 गोष्टी त्याला सतत पुण्य मिळू देतात: सत्कार जारिया, उपयोगी ज्ञान आणि नेक औलाद. आई वडिलांसाठी दुआ करत राहते. तर विचार करा, जर आपण आपल्या मुलांना इल्मे दीन शिकवलं, त्याला कुराण, नमाज, रोजा, हदीस समजलं, तर ते केवळ आपल्या आयुष्यातच नाही तर आपल्या मृत्यूनंतरही आपला पुण्य वाढवणारा ठरेल. मुलं शाळेत जातात हे हवं, पण मदरसाही हवा. ते विज्ञान शिकतात पण इस्लामचं ज्ञानही हवं. जर तुम्ही आपल्या मुलांना दीन शिकण्यासाठी खर्च केलात, मदरसाची फी, इस्लामिक पुस्तके, तर ते मदरसाची फी, हाफिज बनण्याची तयारी, तर ते फक्त खर्च नाही, ती गुंतवणूक आहे आखिरतसाठी. कारण तुमचा पैसा अल्लाहच्या मार्गात खर्च होत आहे. जसा एखादा बाप आपल्या मुलांसाठी LIC किंवा बँकेत पैसे जमा करतो, जर तो आपल्या मुलांना दीन शिकण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर अल्लाह ताला त्या बापावर खास रहमत पाठवते. रिस्कचे दरवाजे उघडले जातात. कुराणमध्ये आयत नंबर 261 मध्ये, सूरा अल-बकरा आयत नंबर 261 मध्ये सांगितले आहे, अल्लाहच्या मार्गात जे काही खर्च करतात ते तुम्हाला परत दिलं जाईल. अल्लाहच्या मार्गात खर्च करणं असं आहे जसं की माणूस एक दाणा पेरतो आणि एक दाण्यापासून अल्लाह ताला कितीतरी बालिया उगवतात आणि त्या बालीमध्ये प्रत्येक दाणे 700 दाणे उगवतो. म्हणजे अल्लाहच्या मार्गात 1 रुपया खर्च करणे म्हणजे 700 रुपये खर्च करणे होय. हदीसमध्ये आलंय, जो व्यक्ती आपल्या मुलांना कुराण शिकवतात, हाफिज बनवतात, तर कयामतच्या दिवशी अल्लाह ताला त्या आई वडिलांना तेजस्वी मुकुट घालणार आहे. त्याचा प्रकाश सूर्यापेक्षाही उजळ असेल. आई वडिलांसाठी सत्कार जारी बनेल. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते, आजपासून एक निर्णय घ्या. माझे मूल डॉक्टर ही होईल पण आधी मुसलमान होईल, इंजिनियर होईल पण नमाजी, आलिम, हाफिज होईल, शिक्षित होईल पण इस्लामी संस्कारी असेल. म्हणून शेवटी एवढंच सांगते, तुमच्या मुलांवर पैसा खर्च करा, फक्त मोबाईलसाठी नाही तर इल्मे दीन शिकण्यासाठी. अल्लाह ताला आपल्याला समजण्याची, अमल करण्याची आणि आपल्या मुलांना इस्लामिक दीनवर अमल करण्याची तौफीक दे. आमीन.